भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में आई कालिका माता व तुलजा भवानी माते की वर्धापन दिन 16 का आयोजन हर वर्ष की तरह इस वर्ष भी लोनाड़ गांव के प्रसिद्ध समाज सेवक व उद्योगपति सम्मान्य श्री राजेश थले व श्रीमती रंजना राजेश थले तथा थले परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर आई कालिका माता व तुलजा भवानी माते की हवन, अभिषेक, महापूजा, महाआरती, पालखी, भजन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा खासदार सुरेश बालिया मामा महात्रे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार तालुका अध्यक्ष गणेश गुलवी, लोनाड़ शिवनगर चौधापाड़ा ग्रुप ग्राम पंचायत सरपंच वनिता जाधव, शिवसेना उप जिला प्रमुख व माजी सरपंच पीसे विजय पाटिल, उद्योगपति हेमंत गुलवी उर्फ मुस्सा भाई, सोनाले ग्राम पंचायत माजी उप सरपंच और विद्यमान सदस्य संतोष सोरे, एवी लोन के डायरेक्टर विनोद मालदे, युवा नेता अजय मोरे, उप सरपंच बापू मुकादम, वरुणाघर ग्राम पंचायत सरपंच शशिकांत चौगुले, पुलिस इंस्पेक्टर रूपनूर साहिबान सहित भारी संख्या में भिवंडी तालुका ग्रामीण के अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व लोनाड़ शिवनगर चौधापाड़ा परिसर के हजारों की संख्या में महिला और पुरुषों ने उपस्थित होकर आई कालिका माता व तुलजा भवानी माते की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया।
इथे सालाबादप्रमाणे आज 12 वर्ष झालेलं आहे कालिका मातेचं प्राणप्रतिष्ठा होऊन आज इथे कालिका माता तुळजाभवानी आई या दोन आई इथे विराजमान झालेल्या आहेत आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आज हा उत्सव भरत आहे आणि दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक मंडळी इथे येऊन दर्शनाचा आणि पालखी सोहळ्याचा लाभ घेतात। आज पालखी सोहळा
4 वाजता निघाला आणि आत्ता पालखी सोहळा इथे पोचलेला आहे। जवळजवळ 7:30ला पालखी सोहळा इथे पोचलेला आहे आणि आता सर्वांना महाप्रसादाची सेवा केलेली आहे इथे। आणि उद्या आरती होऊन सकाळी अभिषेक, दुपारी आरती 12 वाजता होईल आणि त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि असा 2 दिवसीय कार्यक्रम हा इथे चाललेला आहे। याचे कर्वेकरिता राजेशजी थले हे सर्व इथे करत असतात, त्यांच्या माध्यमातून हा मंदिर साकारण्यात आलेला आहे आणि ही दरवर्षीप्रमाणे सेवा त्यांच्या हातून घडत राहो हीच मी आई कालूबाई चरणी आणि तुळजाई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि असंच त्यांना उदंड आयुष्य आणि संपूर्ण गावावर परिसरावर असेच मातेचा आशीर्वाद असू द्या एवढीच विनंती करतो। रामकृष्ण हरी। ऐसा है तुम कहाँ मिलेंगे दादा? मी खाली जातो। आज इथे आपल्या लोणाड गावामध्ये श्री राजेश कत्रुतले तसेच आमच्या वहिनी रंजना कत्रुतले इथे आपला 12वा वर्धापन दिन कालिका माता आयोजित सर्व भाविक भक्तांना पहिल्यांदा माझ्या इकडनं शुभेच्छा असतील। आज आपल्या हजारो संख्येने आज इथे आपल्या वर्धापन निमित्त 2 दिवसाचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण आपल्या लोणाड पंचक्रोशी तसेच आपले पूर्ण आपला पाहुणे मंडळी इथे हजारो संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवतात। तसेच आपले 2 दिवस आपला कार्यक्रमामध्ये जेवण गोड जेवण सुद्धा आपला असतो आणि कार्यक्रमाला एवढी शोभा येते तर संपूर्ण गाव आपल्या लोणाड गावामध्ये पूर्ण याच्यामध्ये पालखीसाठी उपस्थित तसेच आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरपूर शोभा देतात आणि असंच म्हणजे प्रत्येक वर्षी आपला कार्यक्रम थाटामाटानेच होतो। लोणाड गावामध्ये जोर रांगेत म्हणजे लोक येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा सुद्धा लाभ होतो आणि प्रत्येक आमच्या तले कुटुंबाकडून तसेच लोणाड भाविक मंडळाकडून तसेच आमचे राजेश दादा तले तसेच आमच्या वहिनी याचकडून सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत आणि सन्मानाने आम्ही त्यांचा आभार आहे की आमच्या या कार्यक्रमाला शोभा आणतात। अशी शोभा राहावी प्रत्येकाला सांगतो। 1-2 शब्दामध्ये संबोधतो। जय हिंद। कालिका मातेचा 12वा वर्धापन दिन सोहळा 2025 मध्ये थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात संपन्न होत आहे। आजच्या या गोड कार्यक्रमासाठी आलेल्या या वर्धापन दिनी आलेल्या आमच्या सर्व भाई भक्तांचं कालवाईच्या भाई भक्तांचं यजमान राजे साहेब तसेच भाई परिवाराच्या वतीने रंजनाताई भाई परिवाराच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा नम्र विनंती भरपूर गर्दी जेवणाच्या भागात आहे रंजनाताई भाई आणि भाई परिवाराच्या वतीने Samar diya na gara, samar diya na
स्वागत आहे आपल्या सर्व मित्र परिवाराचं $50
बाबा पाटील आपलं ठिकाणी स्वागत सर्व भाविकांचं या लाईनला थांब इथलं तो थांबत नाही या लाईनला थांब लोणाड गावचे आमचे मित्र राजेश दादा थले आणि देवी भक्त त्यांच्या सौभाग्यवती यांनी या मंदिराची इथे उभारणी केलेली आहे आणि सालाबादप्रमाणे दरवर्षी पालखी सोहळ्याचे जे आयोजन करतात, एक आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण या लोणाड गावचं आहे, पण त्याच्यात अधिक भर घालून आमच्यासारख्या आणि गावकार इतर परिसरातल्या भक्तगणांना इथे देवीचं दर्शन आणि हे धार्मिक वातावरण अनुभवायला मिळतं। त्याच्याबद्दल मी राजेश दादा थळे यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी मोठ्या उत्साहाने दरवर्षी घेण्यात यावा अशा माझ्या त्यांना शुभेच्छा। आईचा जागर आईचा उत्सव या लोणार नगरीमध्ये सफळ होत आहे। ऐतिहासिक लोणार गावाची आज या ठिकाणी आपण सगळेजण आई काळूबाईच्या मंदिरात आज 12वा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत। आपण पाहिलं असेल मंदिर देखील आमच्या राजा थलेजींनी खूप छान मंदिर बनवलेलं आहे आणि गेली 12 वर्ष दरवर्षी अशा प्रकारे उत्सव देवी मातेच्या नावाने साजरा करतात आणि हजारो लोकांना इथं अन्नदान केलं जातं, महाप्रसाद दिला जातो, देवी मातेचा आशीर्वाद मिळतो। या सगळ्या गोष्टी ते खूप मेहनतीने करतात। सगळ्यात पहिले तुम्ही त्यांच्या परिवाराचं राजा थळे आणि त्यांचे सगळा परिवार खरोखरच मनापासून अभिनंदन करतोय। आपला धर्म, संस्कृती, परंपरा याचं पालन ते आणि त्यांचा पूर्ण परिवार करतोय आणि म्हणूनच आज या 12व्या वर्धापन दिनी आपल्या सगळ्यांना देवी मातेचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी व्यक्त करतो। सगळ्यांना उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष खास करून आपल्या सगळ्यांना आणि थळे परिवारांना खूप चांगला जावा, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावा ही काळूआईची प्रार्थना करतो। धन्यवाद।